उभारला हात उभारला हात जगी जाणली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरी धनी एकाच्या तयारे
एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरी धनी दोही ठाई तुका दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरी धनी विठ्ठला उभारला हात जगी जाणली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरी धनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चरण सरोजं साग्रविलामुलभं जगन्निहित पानिके मंडना मंगनानन्तरोळ तुलसी माला कन्नरां कंजनेत्रं सदैवल्हासं विठ्ठलां चिन्तयामि पांडुरंग नमस्कार काय माझी वाणी म्हणेल संतासी नियोजितासी आपल्या मस्तक हे पाया मस्तक हे पाया उभारिला हात जगी जाणविले मात देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरी धनी विठ्ठला
बैसले सिंहासनी आल्या या जगाचे पुरे धनी प्रस्तुत. कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट विश्ववंदे विश्वभूषण विश्वसंत जगन्वंदे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा ललित या विभागातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया या जगाच्या हितप्रद असणारी गोष्ट की ज्या गोष्टीची माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना जाणीव झाली ती गोष्ट महाराज अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. तो म्हणजे असा, खरं तर हे असणारं आजचं एक दिवसीय कीर्तन कशाच्या निमित्तानं आहे आपणा सर्वांना श्रुत आहे. आज राहू नजीक असणारी आपली पिलानवाडी आणि या पिलानवाडी गावामध्ये अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचं खरं तर भगवान पांडुरंग परमात्म्याचं बांधलेलं हे मंदिर. या मंदिरामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीची स्थापना आणि अर्थात जो मंदिर बांधलंय त्या मंदिराचा कलशरोहण, या कलशरोहण आणि मूर्ती स्थापना याचा असणारा समन्वय साधून खरं तर या अनुषंगाने असणारी कीर्तनरूपी सेवा. प्रथमतः संयोजक मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ, सप्ताह भजनी मंडळ आपल्या गावाचं पिलानवाडी सर्वांना धन्यवाद देतो. खरं तर मला वाटतं आता कीर्तन चालू करायला जरा उशीरच झाला. पहिला मुद्दा उशीर झाला, पहिला का जायना उशीर झाला तर मला वाटतं पेपरला उशीर झाला तरी चालेल, काही हरकत नाही. इथं मला वाटतं आमचे गुरुवर्य आपल्या गावाचे सरपंच देशमुख सर, पेपरला उशीर झाला तरी चालेल हरकत नाही, पण पेपरच्या सुरुवातीला स्फोट आल्यावर घोटाळा होतो. काय होती गंमत, ज्या विद्यार्थ्यांनी मला वाटतं अभ्यासच केला नाही त्याच्या डोक्यात फक्त एकच असतं, काही झालं तरी चालेल मागचं पुढचं कडचं कोणाचं तरी पाहून, नाही जमलं तर कॉप्या लिहून का व्हायला पण कसं तरी 35 वर त्याच्या डोक्यात हे असतं. त्याच्या डोक्यात आता पेपर चालू झालाय, लिहायला सुरुवात करावी, अर्थात समोर डायरेक्ट स्कोरची एंट्री, आता पाहायचं कुणाचा हालय घोटाळा आहे. महाराज खरं तर या असणाऱ्या अत्यंत भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाच्या संबंधाने आज ज्यांच्या शुभ हस्ते ही असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती स्थापना झाली त्या आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज यांच्या शुभ हस्ते मूर्तीची स्थापना झाली. आदरणीय हरिभक्तीपरायण सद्गुरू रंगनाथजी महाराज यांच्या शुभ हस्ते कलशरोहण अत्यंत सुंदर अशा प्रकारची मूर्ती, या मूर्तीची आज स्थापना झाली. खरं तर इथं अनेक दिग्गज मंडळी आहेत. मला वाटतं मला अगोदर बरं का नानांनी ज्यावेळेस मला निमंत्रण दिलं ना, महाराज काय ना आपला छोटासा कार्यक्रम आहे आणि मूर्ती स्थापनेचं कीर्तन आहे, करा तुम्ही. मी म्हणलं काय पिलानवाडी ते चला. पण मला तरी काय माहिती एवढा घोटाळा पुढे होईल म्हणून, पण ऐका आता हरकत नाही, उभा राहिली म्हणजे मला सांगावंच लागणार आहे. गंमत फक्त एवढी आहे, पुढे बसणारी अत्यंत दिग्गज मंडळी आहे. बरं, पारमार्थिक क्षेत्रामधली ही दिग्गज मंडळी, बरेच कीर्तनकार मंडळी पुढे आहेत आणि राजकीय क्षेत्रामधली अर्थात सामाजिक क्षेत्रामधली बरीच दिग्गज मंडळी पुढे आहेत. त्याच्यामध्ये दुसरा घोटाळा पुन्हा, एक तर ही शूटिंग चालली म्हणजे पुन्हा जरा मोजून मापून तुलूनच बोलावं लागेल, आणि तिसरा घोटाळा ह्याच्यावर समाधान होतं. पण मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये बाबांचं शिष्य नाही, असं एकही गाव नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज कुष्टी बाबा, अर्थात महाराष्ट्रामध्ये कोणतंच गाव नाही असं, प्रत्येक गावामध्ये मला वाटतं पकवाजाचा आवाज जर घुमत कुणाच्यामुळे असेल तर ते बाबांमुळे. या योगाने आज बाबांची उपस्थिती आहे. सर्वांच्या वतीने सर्वांचंच या ठिकाणी आभार मानतो. कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. अभंगामध्ये स्पष्ट जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जगी जाण दिली मात याचा अर्थ गोष्ट. या गोष्टीची मला जाणीव झाली की जी गोष्ट ही जगाच्या हितप्रद आहे, अर्थात जगाच्या हितप्रद असणारी गोष्ट हे माझे जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी सांगतात. पहिला प्रश्न निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबराया
जगाच्या हितप्रद असणारी जर गोष्ट सांगतात तर जगद्गुरु तुकोबांना ही गोष्ट कुणी विचारली होती का? पण जर विचारली नसेल तर मग जगद्गुरु तुकोबांना का सांगावं? मला वाटतं ऐका सज्जन, याच्यामध्ये मी 4 वर्ग करेन. ज्याला कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही, ज्याला कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही त्याला अज्ञानी म्हणा. ज्याला उद्धाराचं कसल्याही मला वाटतं माझं काय चुकलं काय? ऐका असू देता लहान मुलं त्याचा बडबड करणाऱ्याची काय हरकत नाही, असू दे. फक्त जरा ज्याची त्याची जवळ घ्या. ह्यांना लय बोलायला आता परत तुम्ही मला म्हणता तुला आहे का? माझा वाडा बघ महाराज महाराज ज्याला उद्धाराचं कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही त्याला अज्ञानी म्हणा. जे उद्धरून गेले त्याला ज्ञानी म्हणा. मी म्हणाल ज्याला उद्धाराची तळमळ आहे महाराज त्याला जिज्ञासू म्हणा. पण ऐका, ज्याला कसल्याही प्रकारचं उद्धाराचं ज्ञान नाही तो अज्ञानी वर्ग आहे. जो स्वतः उद्धरून गेला तो ज्ञानी वर्ग आहे. ज्याला उद्धाराची तळमळ आहे अर्थात उद्धाराची अपेक्षा आहे तो जिज्ञासू वर्ग आहे. पण एक वर्ग असा आहे ज्याचा उद्धार झालाय पण स्वतःचा उद्धार होऊन सुद्धा दुसऱ्याच्या उद्धाराचा तळमळ मनात असणं याला संत असं म्हणा. अर्थात हे संत जगद्गुरु तुकोबर आहे. खरं तर संतांचा विचार केला तर संतांना पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही. ज्ञानोबा सांगतात मग चौथी याचे ठाई काहीच करणे नाही. महाराज या संतांच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कर्तव्य अर्थात कसल्याही प्रकारचं कर्म हे शिल्लक नसल्या कारणानं संत हे अवताराला येण्याची गरज नाही. पण तरीही पुन्हा पुन्हा संत अवताराला येतात. याचं कारण एकच आहे. खरं तर हे संत जे अवताराला येतात कशासाठी अवताराला येतात महाराज एके ठिकाणी गोड बोलतात. महाराज सांगतात शोधनिया जगाचे अर्थात संत हे पुन्हा पुन्हा कशासाठी येतात? कर्म त्यांच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं शिल्लक नसतानाही ते पुन्हा येतात. महाराज आणखी गोड एके ठिकाणी बोलतात उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. महाराज सांगतात खरं तर संत हे पुन्हा पुन्हा उतरले येतात त्याचं कारण महाराज सांगतात संत हे उजळावया आलो वाटा. इथं वाटा हा शब्द वापरला याचा अर्थ हा घ्या संत महात्मे खरं तर तुम्ही आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी येतात, मार्ग दाखवण्यासाठी येतात. पुन्हा प्रश्न निर्माण होईल महाराज तुम्ही संत हे रस्ता दाखवण्यासाठी येतात ठीक आहे पण का महाराज मग ह्या संतांना कुणी आम्हाला रस्ता दाखवा असं म्हटलं होतं का? नाही महाराज. मी म्हणेल ऐका याच्यामध्ये 3 गोष्टी अशा आहेत बरं का. मी 3 वर्ग करेन याच्यामध्ये. एक वर्ग असा आहे अर्थात 3 प्रकार करेल मी. काही गोष्टी अशा आहेत महाराज का विचारल्या तरच सांगाव्या. काही गोष्टी अशा आहेत त्या विचारल्या तरच सांगाव्या. मी म्हणाल काही गोष्टी अशा आहेत का विचारल्या तरी सांगू नये. काही गोष्टी अशा आहेत का त्या विचारल्या तरी सांगू नये महाराज. पण काही गोष्टी अशा आहेत का त्या नाही विचारल्या तरी सांगाव्या. विठ्ठला महाराज काही गोष्टी अशा आहेत का त्या विचारल्या तरच सांगाव्या. कोणत्या गोष्टी? ऐका मी म्हणेल ग्रामीण भागामध्ये काही गोष्टी अशा आहेत का त्या विचारल्या तरच सांगाव्या. एखाद्याचं लग्न जमतंय असं समजा, लग्न जमतंय तुम्हाला आम्हाला कुणाला विचारलं नाही. मला वाटतं हे आपण विचारलं नाही म्हणजे बोलायचं का? गरज नाही. जर बोललं तर तिथं आगाऊपणा केला तर तोंड फोडून घ्यावं लागेल. मला मुद्दा सांगायचा एखाद्याचं लग्न जमतंय आपल्याला विचारलं नाही ना इथं डोकं लावायचंच नाही. का विचारलेलं नाही. माझा मुद्दा इथपर्यंत आहे का काही गोष्टी अशा आहेत विचारलं तरच सांगावं. एखाद्याचा जमिनीचा व्यवहार मी म्हणतो चालू आहे त्याच्यामध्ये विचारलं तरच सांगावं. मला मुद्दा फक्त एवढाच सांगायचा आहे. काही गोष्टी अशा आहेत का त्या विचारल्या तरच सांगाव्या. ऐका दुसरा मुद्दा. काही गोष्टी अशा आहेत महाराज त्या विचारल्या तरी सांगू नये. कोणत्या? ऐका एखाद्या गावामध्ये सुंदर अशा स्वरूपाचं लग्न आहे
आणि महाराज लग्नाला संपूर्ण वऱ्हाडी मंडळी आल्या. आता मला वाटतं लग्न वऱ्हाडी मंडळी कार्यालयामध्ये आल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीनं त्या वऱ्हाडी मंडळीतल्या एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला येऊन विचारलं, का हो भैया साहेब काय म्हणे इथं पुढं सरकार मान्य, या अंगठ्याला लय महत्व मिळेल का? महाराज मला वाटतं त्याने दारूचं दुकान जरी विचारलं तरी सांगू, लग्न व्यवस्थित पार पडावं वाटत असेल तर. ऐका माझा मुद्दा आहे, ही गोष्ट मला विचारली तरी सांगू नये. आणखी एक उदाहरण देईन. एका सदग्रस्तानं, अर्थात त्याला सदग्रस्त म्हणायचं का नाही ती शंकाची, त्यानं गाई कसायला विकली. दर्शी नाही गावरान गाई कसायला विकली. कसायला गाय विकल्याच्या नंतर महाराज त्या कसायने ती गाय घेऊन चाललाय कत्तलखान्याकडे. अर्थात कत्तलखान्याकडे गाय घेऊन जात असताना बऱ्याच अंतरावरती गाय नेली, पण गाय घेऊन जात असताना ती गाय ती असणाऱ्या कसायच्या तावडीतून सुटली. गाई कसायच्या तावडीतून सुटल्याच्या नंतर महाराज ती गाय सायरा वायरा धावू लागली, पळू लागली. बऱ्याच अंतरावरती ती गाय पुढे पळते, तो असणारा कसाई पाठीमागे पळतोय. बऱ्याच अंतरावरती त्या गायीच्या पाठीमागे कसाई पळतोय. मला वाटतं अशा वेळेस बरंच अंतर तोडलं आणि अशा वेळेस गायी दिशेनाशी झाली त्या कसायला. एका चौकामध्ये काही मंडळी उभी होती, त्यांना पाहिलं गाय कोणत्या दिशेला गेली. पाठीमागून पळत ते कसाई आले आणि कसाई आल्याच्या नंतर विचारलं कसाईने, का हो या ठिकाणी या चौकामधून तुम्ही गाय पळून गेली, माझी गाय पळालेली पाहिली का? मला वाटतं गाय त्या 4-5 मंडळींनी पळालेली पाहिली का नाही? पाहिली महाराज. मग आता गाय पळालेली पाहिली, कसाईने विचारले सांगावं का नाही? आपण तर पाहिली ना महाराज. गाय जरी आपण पाहिली तरी ही गाय कोणत्या दिशेला गेली हे सांगू नये का? महाराज गायी सांगण्याचा परिणाम ती कत्तलखान्यात जाईल. अर्थात त्याला पाप कोणाला लागेल ते आपल्याला लागेल. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे. काही गोष्टी अशा का त्या विचारल्या तरी सांगू नये, पण ऐका काही गोष्टी अशा विचारल्या तरच सांगाव्या. काही गोष्टी अशा विचारल्या तरी सांगू नये, पण ऐका काही गोष्टी मात्र अशा आहेत की त्या नाही विचारल्या तरी सांगाव्या. कोणत्या? उदाहरण देऊन तुमच्या लगेच लक्षात येईल. एका गावामध्ये चौकामध्ये त्या वट्यावरती काही 4-5 मंडळी बसलेली आहेत. त्याच्यामध्ये एक असा सदग्रस्त बसलेला आहे आणि समोरून एक आंधळा व्यक्ती, हा खरं तर काठी टेकत निघालेला आहे. तो आंधळा व्यक्ती निघत असताना महाराज आता फार मोठा पुढे खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तो आंधळा पडणार. अशा स्थितीमध्ये ती सर्व मंडळी त्याच्याकडे पाहतात आणि पाहत असताना अचानक महाराज तो असणारा आंधळा व्यक्ती हा खड्ड्यामध्ये जाऊन पडला, जोरामध्ये आरडल्याच्या नंतर बरीच काही मंडळी त्या ठिकाणी आली, त्याला खड्ड्यामधून उचललं, वरती घेतलं. ते एक वयोवृद्ध बाबा बोलतात, अरे कोणीच पाहिलं नाही का याला खड्ड्यामध्ये पडताना? त्याच्यातलं ते 4-5 जणांतलं एक पुढे गेलं. म्हणला पाहिलं नाही काय म्हणता, चांगलं माझ्या डोळ्यांनी पाहत होतो तो खड्ड्यात पडत होता. अरे मग शहाण्या तो खड्ड्यात पडत होता, तू जर पाहत होता तर तू त्याला का सांगितलं नाही तो खड्ड्यात पडतोय म्हणून? त्याने सांगितलं आपलं असं विचारलं तरच आपण सांगतो. माझा मुद्दा इथपर्यंतच आहे. हे विचारण्याची त्यांनी वाट पाहण्याची गरज. ज्ञानोबराय बोलतात, आंधळे अंधकुपी पडता मग देखणीने लावावे सत्पंथा. आंधळा व्यक्ती त्या खड्ड्यामध्ये पडतोय, आपण वाट पाहायची नाही महाराज. मला मुद्दा सांगायचा आहे, याचा अर्थ इकडे समन्वय घ्या. ज्या अर्थी आंधळा व्यक्ती खड्ड्यामध्ये पडतोय आपण पाहतो, त्याने न विचारता आपण सांगावं पुढे खड्डा आहे. तसं जगद्गुरु तुकोबराया इथं विचारलं नाही तरीही जगाच्या हितप्रद गोष्ट जगद्गुरु तुकोबराय समाजाला सांगतात. मी म्हणतो या सांगणाऱ्यांपैकी सुद्धा कधी सांगणाऱ्याचे सुद्धा मी नेहमी 3 प्रकार करतो महाराज. एक वर्ग सांगणाऱ्यांचा असा आहे, तो रस्ता तर सांगत नाही पण नीट बोलणं सुद्धा नाही विचारणार. एक वर्ग असा आहे, रस्ता सांगतो पण उगं बांधकाम खात्याच्या बोर्डावर पोहोचण्याची हमी नाही. पण एक वर्ग मात्र असा आहे, तो रस्ताही सांगतो आणि पोहोचण्याची हमीही देतो. ऐका, एक वर्ग असा आहे महाराज, तो रस्ता तर सांगत नाही पण नीट बोलायलाही तयार होत नाही. एक सामान्य सद्ग्रस्त पुण्याला निघाला. पुण्याला निघाल्याच्या नंतर महाराज त्याने सांगितलं, चौकामध्ये आला, विचारलं का हो मला पुण्याला जायचंय, एसटी किती वाजता मिळेल? ज्याला विचारलं त्याने त्याच्याकडे पाहिलं, काहीच बोललं नाही. पुन्हा आता उभा राहिला, पुन्हा त्याचे विधाने विचारला, अहो मी तुम्हाला विचारतोय, मला पुण्याला जायचंय, जाण्यासाठी एसटी किती वाजता आहे? त्यानं पुन्हा त्याच्याकडे नुसतं पाहिलं, सांगितलं नाही महाराज.
पुन्हा त्याने विचारला, मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला पुण्याला जायचं एसटी किती वाजता आहे? तो म्हणला, अरे मी काय तुला हवालदार वाटतो का काही ट्रॅफिक? मला पुन्हा पुन्हा विचारतो, सांगणार नाही मी जा, तू पुण्याला कुठे जायचंय तिकडे जा. महाराज मला मुद्दा सांगायचा आहे, यानं रस्ता तर सांगितला, एसटी किंवा हे सांगितलं नाही, पण नीट बोललाही नाही. हा एक वर्ग आहे. मी म्हणाले एक वर्ग असा आहे महाराज, तो रस्ता सांगतो पण बांधकाम खात्याच्या बोर्डाप्रमाणे पोहोचण्याची हमी नाही महाराज. कशी? ऐका. एक सदग्रस्त आळंदीच्या ठिकाणी निघाला, आळंदीला निघाल्याच्या नंतर त्याने सांगितलं, बाबा मला आळंदीला जायचंय. कोणत्या रस्त्याने गेल्याच्या नंतर मी बरोबर आळंदीला पोहोचेल? त्याने सांगितलं, तिथून 50 किलोमीटर आळंदी आहे आणि इकडे कसं जायचं ते तुझं तू, पण 50 किलोमीटर आहे त्यांनी सांगितलं. मला वाटतं यानं फक्त सांगितलं या दिशेला आहे, माणूस मुक्कामाला पोहोचलं याची हमी नाही. मला वाटतं ते तर काम बोर्ड सुद्धा करतो बांधकाम खात्याचा, रस्त्याच्याकडे असतात ना बोर्ड. आळंदी 50 किलोमीटर, राहू समजा 30-32 किलोमीटर, वाघोली 30 किलोमीटर असं बोर्ड. या बोर्डाचं काय घेणं नाही. बोर्डाला कुणी आला तरी बोर्ड काय करतो? तेच काम करतो. आपल्या ग्रामपंचायत सुद्धा बोर्ड असतो महाराज, ग्रामपंचायत बोर्ड असतो, ग्रामपंचायत कमान सुंदर बोर्ड असतो. ग्रामपंचायत कमानीत पुढून वाक्यात लिहिलेलं असतं, ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे, आणि आतून वाक्य असतं काय? आभारी आहोत, पुन्हा भेटा. ह्या ग्रामपंचायतच्या बोर्डाला काही घेणं देणं नाही महाराज, कुणी या कुणी पिता. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, ह्याचं काय घेणं देणं नाही ग्रामपंचायत बोर्डाला. सकाळी सकाळी सुंदर असा आपला कार्यक्रम असतो, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही सामाजिक कार्यकर्ते गावामध्ये प्रवेश करतात. सामाजिक कार्यकर्ते गावामध्ये प्रवेश करतात, लगेच ग्रामपंचायतच्या बोर्डाजवळ आली का बोर्ड सांगतो, या ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. महाराज ते सामाजिक कार्यकर्ते गावात येतात, सुंदर कार्यक्रम होतो, पुन्हा महागारी येतात. पुन्हा महागारी ग्रामपंचायतच्या त्या कमानीच्या खालून पुढे निघाली, पुन्हा कमान तीच सांगते काय? आभारी आहोत, पुन्हा भेटा. महाराज त्याच्यानंतर काही राजकीय कार्यक्रम असतात, राजकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं दुपारी पुढारी येतात. पुढारी आल्याच्या नंतर पुढाऱ्यांना सुद्धा ग्रामपंचायतचा बोर्ड तेच सांगतो, या ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कार्यक्रम झाला, पुन्हा माघारी जाताना आभारी आहोत, पुन्हा भेटा. संध्याकाळी आपला कार्यक्रम सप्ताह चालू असतो, कीर्तनकार येतात. कीर्तनकार आल्याच्या नंतर कीर्तनकाराला सुद्धा तेच वाक्य काय? या ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करते. ते बिचारा येतं, कीर्तन करतं, नारळ घेतं, तसं जात नाही. महाराज पुन्हा जाताना पुन्हा भेटा, आभारी आहोत. महाराज त्याच्यानंतर संध्याकाळी 12-12:30 वाजता त्यांची 4 चोर गावात येतात. 4 चोर कमानी जवळ आले का ग्रामपंचायत तेच सांगते काय? या ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. महाराज चोरांचं सहर्ष स्वागत झालंच का चोर गावात प्रवेश करतात. चांगलं 10-15-20 लाखाचं, मी कमी कशाला सांगू, 15-20 लाखाचा चांगला डाका टाकतात महाराज. आणि डाका टाकल्याच्या नंतर 4 चोर 2-2:30 वाजता पुन्हा माघारी निघतात. पुन्हा ग्रामपंचायतचा बोर्ड सांगतो, या धन्यवाद, आभारी आहोत, असंच आमच्या गावात पुन्हा भेटा. मला सांगा, या बांधकाम खात्याचा बोर्ड काय याला घेणं देणं नाही, मला वर्ग सांगायचा आहे. तिसरा मुद्दा असा आहे महाराज, पण एक वर्ग मात्र समाजामध्ये असा आहे, तो रस्ता विचारल्याच्या नंतर फक्त रस्ता सांगत नाही, तर पोहोचण्याची हमी देतो. कोणता वर्ग? संतांचा वर्ग. कसा आहे का? एक सदग्रस्त, त्या सदग्रस्ताने विचारलं, का हो मला पंढरीला जायचं, मला जर पंढरीला जायचंय, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय पण मला पंढरीला पोहोचायचंय, मला जरा रस्ता सांगता का? ज्याला विचारलं त्यांनी सांगितलं, ऐका आता पंढरीला जाऊ नका तुम्ही. मग जवळच आता आषाढी महावारी आली. आषाढी महावारी आली, आमच्या गावामधून शंभू महादेव पालखी सोहळा आषाढी महावारीला जातोय. एक काम करा, आता जाण्यापेक्षा 1 महिना 2 महिने आता थांबा, आमच्या पालखी सोहळ्यामध्ये या. पालखी सोहळ्यामध्ये का तुम्ही एकदा आला, कसलाच तोटा नाही. हो, सकाळी आंघोळ झाली, टँकरलाच आंघोळ, पुढे रानावरात हिंडायचं नाही. टँकरलाच आंघोळ करायची, नाश्ता बी टचून खायचा. बरं, नाश्ता जिरायच्या आत जेवण मिळतं. जेवण झालं दुपारी 2-2.5 तास मला वाटतं विश्रांती, मस्त विश्रांती होती. विश्रांती झाली, पुन्हा निघायचं, अगदी 2-4 किलोमीटर चालायचं. संध्याकाळी ऐकलं तर कीर्तन ऐकायचं, अशी बरीच येते महाराज. जर मला तर ऐकायचं ना, कीर्तन झालं, जी कीर्तनला पुढे नसतात तीच पंक्तीला पुढे असतात. महाराज सुंदर पंगत हाणायची. मला वाटतं हे सर्व जर तुम्ही करत करत 15 दिवस आमच्या बरोबर आला तर महाराज आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही बरोबर पंढरीला
पोहोचाल. हा वर्ग हा संतांचा वर्ग आहे. मला हे सांगायचं. संतांना विचारलेलं नाही महाराज, तरीही संत हे नाही विचारलं तरी अर्थात संत सांगतात. का सांगतात? याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबराय या जगाकडे पाहतात आणि जगाकडे पाहिल्याच्या नंतर, समुदायाकडे पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की जगाच्या हिताची गोष्ट कोणती आहे. जी जगाच्या हितप्रद गोष्ट आहे त्याची जगद्गुरु तुकोबरांना माझ्या जाणीव झाली आणि जाणीव झाल्याच्या नंतर माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी हात वर करून ती असणारी गोष्ट सांगितली. अभंगातून जाणीव झाली आणि अर्थात जाणीव झाल्याच्या नंतर माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, उभारीला महाराज एक हात नाही बरं का उभारला, हे महत्वाचं इथं. उभारीला हात महाराज सांगतात, दोन्ही हात वर केली. महाराज मला वाटतं एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट सांगायची, ती गोष्ट सांगत असताना जोरात आरोळी देऊन हात वर करून सांगितली जाते. मला वाटतं पालखी सोहळ्यामध्ये पाहतो, पालखी सोहळ्यामध्ये संध्याकाळी मुक्कामी पालखी सोहळा पोहोचला आणि पालखी सोहळा मुक्कामी पोहोचल्याच्या नंतर मला वाटतं सर्व सूचना सांगितल्या की सूचना सांगायच्या अगोदर ऐका हो म्हणतात, पण असं नाही ऐका हो येत नाही. एक हात वर करतात पण पुढे निवडणुकीत महाराज तिकडे एकच हात, पण इकडं मात्र एक हात नाही, दोन्हीही हात वर करून माझे जगद्गुरु. मला वाटतं आपण पालखी सोहळ्यात पाहतो महाराज खरं तर या दोन्ही हाताचा अर्थात चोपदार आहे का, हा चोपदाराचा एवढा मोठा अधिकार आहे बरं का, एवढा मोठा ज्ञानोबरांचा सोहळा. पण ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये मला वाटतं ऐका हो म्हटलं, दोन हात वर करून चोपदाराने तो राजदडवर केला का एका क्षणामध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती. पुढं मी ज्ञानोबरांच्या सोहळ्याचं सांगतोय, आपलं कडी चोपदारला तुडून पुढे जात महाराज. अधिकारी मोठा महाराज त्यांचा, जाऊ द्या. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे महाराज, जगद्गुरु तुकोबरायांना हितप्रद समाजाच्या हितप्रद गोष्ट समजली आणि त्याची जाणीव खरं तर जगद्गुरु तुकोबा या समाजाला करून देतात. उभारीला हात जगी जाणविली मान, या जगाच्या दृष्टीनं हिताची असणारी गोष्ट. मला वाटतं जगाच्या दृष्टीनं प्रत्येकाच्या दृष्टीने हिताच्या बऱ्याच गोष्टी आहेत बरं का, प्रत्येकाच्या दृष्टीनं. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात या संपूर्ण समाजाचा जगाचा विचार केला तर या जगाच्या हितप्रद गोष्ट एक आहे, तो म्हणजे माझा भगवान परमात्मा. खरं तर भगवान परमात्म्याचा विचार केला तर तो भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय सांगतात मला जी हिताची गोष्ट वाटली ती अशी आहे, जो भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे तोच भगवान परमात्मा सगुण साकार होऊन तो सिंहासनावरती आरूढ झाला. अभंगाचं देव बैसले सिंहासनी,
सिंहासनी. आज आपल्या या गावामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा हे सिंहासनावरती आरूढ झाले. मला वाटतं याच अनुषंगानं विको कमी करा म्हणजे याच अनुषंगानं खरं तर अभंग निवडण्याचं कारणही तेच आहे का आज भगवान परमात्मा हा सिंहासनावरती महाराज आरूढ झाले. खरं तर माझ्या भगवान परमात्मा सिंहासनावरती आरूढ होण्याच्या अगोदरचा विचार केला, देवाच्या स्वरूपाचा विचार केला तर महाराज भगवान परमात्म्याचं स्वरूप हे निर्गुण आहे. मला वाटतं ज्ञानोबराय सांगतात अव्यक्त निराकार नाही ज्या जेथोनी चराचर हरिसी भजी. महाराज ज्ञानोबराय सांगतात त्या भगवान परमात्म्याचा विचार केला तर कसल्याही प्रकारचा त्या देवाला आकार नाही, रंग नाही, रूप नाही. महाराज कबीरदास महाराज तर गोड बोलतात रंग नाही रूप भक्ती करण्यासाठी अर्थात तो सोपा होण्यासाठी त्याला पुढे आणावं लागतं. महाराज गोड बोलतात आला नावा रूपा तुका म्हणे कीर्तनाची मर्यादा आपली संपली पण 5-10 मिनिटात मी कारण बरीच मंडळी आता बोलणारी आहे. ऐका आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. खरं तर तो नावा रूपाला आल्याशिवाय अर्थात त्याची आपल्याला भक्ती करता येत नाही. याच अनुषंगानं तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा. पण माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात देव बैसले सिंहासन. ते सिंहासनावरती आरोहण. खरं तर रत्नजडित सिंहासन वरी बैसले आपण महाराज या भगवान परमात्म्याच्या सिंहासनाचा विचार केला ना तर खरं वाक्य सांगू एक माफी मागून वाक्य बोलतो बरं. सिंहासन भगवान परमात्म्याचं असं आहे माझ्या हे डळमळ सिंहासन नाही महाराज, हे हलणारं सिंहासन नाही. वरी बैसले आपण एकदा का सिंहासनावरती माझा देव आरूढ झाला काळजीच करायची नाही. त्याच्या पुढे जाऊन उत्तरार्धात जगद्गुरु तुकोबराय गोड बोलतात देव बैसले सिंहासनी आल्या याचे काशी पुरे धनी. महाराज माझा देव भगवान परमात्म्याकडे एकदा का सिंहासनावरती देव आरूढ झाले का मी म्हणेन त्या देवाकडे कुणीही जा महाराज त्या याचकाची इच्छा हे महाराज माझा भगवान परमात्मा हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मी तर नेहमी एक उदाहरण सांगतो पुन्हा एकदा सांगून जाईल. महाराज माझा देव असा आहे मी म्हणे या देवासारखा देणारा इच्छा पूर्ण करणारा उदार असा दुसरा कोणीच नाही. तुझा ऐसा न देखे उदाराची राशी आपल्याच दिवशी पद असा. मी म्हणेन हा इतका उदार आहे महाराज स्वतःचा पद भक्ताला द्यायला माग पुढे पहा. पद म्हणतोय मी पद. हा थोडस काय झालंय इथं बोलताना थोडं अवघड होतंय मला. बरीच मंडळी दिग्गज मंडळी आहेत पण ऐका हे काय वैयक्तिक कोणासाठी नसतं बरं का ध्यानात राहतं. हे कीर्तनकार आहे ना कीर्तनकार बोलत असताना ते म्हणजे आपलं रेडीमेड कपड्याचं दुकान आपल्या दादांचं ना तसं रेडीमेड. मला वाटतं दादांच्या दुकानात जर आपण कपडे घ्यायला गेलो कुणीही जा आपल्याला तिथं कपडे बरोबर भेटणार म्हणजे भेटणारच. ते रेडीमेड कपड्याचं दुकानच असं आहे कुणीही गेलं तरी कपडे भेटतात. याचा अर्थ दादाने काय घरोघरी फिरून तुमची माप नाही घेतली. मला मुद्दा सांगायची ते कुणाला तरी बसत बोलत
असताना असं होतं यदा कदाचित. माझा मुद्दा फक्त इथपर्यंत आहे. देव बैसले सिंहासने. मी म्हणे तुझा ऐसा न देखी या मुद्द्याशी बोलत होतो. माझा देव असा आहे महाराज, स्वतःच पद सुद्धा भक्ताला द्यायला मागं पुढं पाहत. मी म्हणतो आता एवढी पदासाठी पळापळी झाली, कोण कुणाला देईल का नाही, पण माझा देव असा आहे बरं का, तू स्वतःच पद देतो. तुम्ही म्हणता महाराज देव स्वतःच पद, हो देव स्वतःच पद देतो. छोटस उदाहरण आहे, लगेच सांगतो. विठाला विठाला काकड्याचा महिना, आणि या काकडीच्या महिन्यामध्ये काकड आरती चालू असताना दररोज पहाटे सर्व संत मंडळी, नामदेवराय असतील, चोखोबराय असतील, सावता महाराज सर्व मंडळींनी उठावं. पहाटे माझ्या पांडुरंग परमात्म्याची काकड आरती चालू करावी. तर काकड आरती होत असताना त्याच्यामध्ये मला वाटतं भगवान परमात्म्याची अत्यंत निकटवर्ती, आताच्या भाषेमध्ये अत्यंत विश्वासू निकटवर्तीय माझे नामदेवराय महाराज. दररोज नामदेवराय माझ्या भगवान परमात्म्याच्या बरोबर बोलायचे, भगवान परमात्म्याच्या बरोबर बोलायचे. पण हे सर्व काकड आरती होत असताना महाराज नामदेवरायांच्या जीवनामध्ये नामदेवरायांना असं वाटायचं, काय देवा तुमची मजाच आहे, पहाटे उठून गरम पाण्याची तुम्हाला आंघोळ काय, बरं आंघोळ झाल्याच्या नंतर बर्जरीचे कपडे काय तुम्हाला, बरं हे सगळं झालं, गरम पाण्याची आंघोळ, बर्जरीचे कपडे, वर सेंट, हो अत्तर बित्तर देवाला सगळं असते महाराज. हे सगळं झाल्याच्या नंतर, एवढं झाल्याच्या नंतर आरतीच्या वेळेस गावरान तूप खायला. नामदेवराय म्हणाला का देवा आमची नाही हडे, पहाटे उठायचं, गारठ्यात किती गारठा सगळे गार पाणी आंघोळ करायची, बरं तिथं आरड आरड आरडायचं. एवढं झाल्या सुद्धा देवा हे तुमच्या समोर आम्ही सगळं पाहतोय वैभव. पण नामदेवरांच्या मनात एक असा प्रश्न यायचा, काय काय नाही म्हणे, मला असं वाटतं एक दिवस ते विटेवरती उभं राहणार. कोणत्या विटेवरती? साक्षात देवच्या विटेवरती आहे, त्या विटेवरती. महाराज नामदेवरांच्या मनात प्रश्न आला. नामदेवरांनी विचार केला काय करावं. डोकेबाजूच गडी होता नामदेव, म्हणला देवा काय, माझ्या आईची इच्छा आहे, गोनाई आई साहेबाची, का तुम्ही माझ्या घरी आंघोळीला या. देव म्हणले नामा नामा तुझ्या घरी मी आंघोळीला यायचं ठीक आहे रे नामा, पण मी जर तुझ्या घरी आंघोळीला आलो तर या विटेवरती कोण उभं राहणार. नामदेवराय म्हणले मी राहीन विटेवरती उभं. त्याला काय म्हणत तेव्हा जायचं, उभं राहायचं, कमर वाट ठेवायचा. देव म्हणले हे नामा अरे एवढं सोपं असतं वेळ लागत, आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं, ते तिथं गेल्यावरच कळतं. महाराज नामदेवरायांना देव सांगतात एवढं सोपं नाही. देवा माहिती नाहीतरी वेळ तरी किती के थोडाच वेळ आहे, राहतो ठीक आहे. आता नामदेवराज भगवान परमात्मा होते महाराज. भगवान परमात्म्याला सांगितलं काय हरकत नाही नामा, ऐक पण नामा विटेवरती उभं राहिल्याच्या नंतर नामा काकड आरतीला काही भक्त मंडळी येतील, काही मंडळी गरम पाणी आणतील, आंघोळ घालतील, कधी कधी एवढं गरम आणतात की चटकं बसते. हे सुद्धा सहन करावं लागेल, आम सोडून घ्यायचं नाही तर घोटाळा होईल. ऐक नामा कधी कधी काय काय कधी रात्र फ्रीज मध्ये पाणी ठेवते तर सकाळच्या पर्यंत तेच देवाला आंघोळ, थंड असतंय, तुला गारही लागेल, पण घोटाळा करू नको ना. देवा नामदेवरायांनी सांगितलं देवा तुम्ही काळजीच करू नका. नामदेवरायांच्या डोक्यात एकच आंघोळीचं हे काय का व्हायना, पण शेवटी हो दररोज गावरान तूप देव हाणतोय लगा आम्हाला काय. नामदेवरायांनी विचार केला काही झालं तरी चालेल पण हे गावरान तूप खायचं म्हणून ठरलं. माझा भगवान परमात्मा या विटेवरून खाली आले आणि भगवान परमात्मा विटेवरून आल्याच्या नंतर नामदेव महाराज विटेवरती उभा राहिले. नासाग्र दृष्टी महाराज माझ्या नामदेवला विटेवरती उभा राहिल्या, कटेवरती हात दिला. जाता जाता पांडुरंग परमात्मा पुन्हा नामाला म्हणतात ए नामा ऐक नामा, त्या आंघोळीचं तेवढं. नामदेवरा म्हणजे देवा माहिती मला दररोज पाहतोय मी, निघा. पुन्हा देवाने सांगितलं ऐक नामा ऐक, ही आंघोळ होईल, कपडे घातले जातील, सगळं होईल, पण एक गोष्ट महत्वाची सांगायची रे. काय या ऐक नामा, की जी गावरान तूप लावलेलं असतं ना, लोणी गावरान तूप, ते लोणी ऐक, ते लोणी खायचं हे ध्यानात राहू. दररोज ती एवढंच असतं, तेच लावलं जातं, पुन्हा काढून घेतलं. नामदेवराय म्हणले लोण्याचं तुम्हाला सांगत ना, नामदेवराच्या डोक्यात खायचं. महाराज ठरलं माझे भगवान परमात्मा नामदेवरायांच्या घरी गेले. भगवान परमात्मा नामदेवरायांच्या घरी गेल्यानंतर पहाटे माझा नामदेवराय विटेवरती उभा राहिले, सर्व भक्त मंडळी आले, माझ्या नामदेवरायांना आंघोळ घातली. आंघोळ झाली महाराज. आंघोळ झाल्याच्या नंतर भरभरीचे कपडे घातली, सेंट वगैरे मारला. अत्यंत सुंदर महाराज माझ्या नामदेवरायांचं रूप अत्यंत उठून दिसत होतं, सुंदर रूप. पाहता पाहता आरतीची वेळ झाली महाराज, आणि आरतीची वेळ झाल्याच्या नंतर महाराज ही बडवे मंडळी अर्थात त्या मंदिरामध्ये असणारी सर्व भक्तगण ही सर्व मंडळी आली आणि त्यांनी नामदेवरायाच्या तोंडाला लोण्याचा गोळा लावला महाराज. लोण्याचा गोळा तोंडाला लावल्याच्या नंतर मात्र नामदेवराय म्हणतात लगा आता तोंडापाशीच आलाय,
आता काय हरकत नाही. महाराज आरती चालू झाली, पण नामदेवराय द्विधा मनस्थितीमध्ये होते. नामदेवराय विचार करतात दोन्ही खावं का नाही खावं. तुम्ही म्हणता का आता तोंडापाशी आलं खाऊन टाका ना, आता काय बघू. ऐका, नामदेवांच्या मनात विचारला नाही खावं तर तोंडापाशी आलं घात जाणार आणि खावं तर गोठळा होणार. काय करावं. नामदेवरायने त्याला मधला मार्ग निवडला. म्हणले खायचं नाही पण टेस्ट करायला हरकत. नामदेव नाही खायचं कारण खाल्ल्याच्या नंतर गोठा होईल, पण टेस्ट करायला हरकत नाही. महाराज आरती चालू असताना लोण्याचा गोळा नामदेवराच्या तोंडाला लावला आणि नामदेवरांनी लोणी टेस्ट करायला सुरुवात. आता ते काय गप्पा खात्यात टेस्ट करायला. महाराज ते आतून असं जीभ फिरवायची थोडी. आता मी कशी फिरवायची ती मी नाही सांगत, तुम्ही तुमचं फिरून द्या. महाराज नामदेवरांनी आतून जीभ फिरवायची सुरुवात केली. लोण्याचा गोळा हळूहळू हळूहळू आतमध्ये यायला सुरुवात केली. अर्धा गोळा लोण्याचा आतमध्ये आला आणि मग त्याकडे पाहिलं लगा आज तर म्हणजे देव लोणी खातोय. देवाने जर लोणी खायचं म्हणतं आम्ही काय नारळाच्या शेंड्या खायच्या का. महाराज गोठा झाला म्हणजे काय भानगड. देव लोणी खायला लागला, देव लोणी खायला लागला. अरे म्हणजे देव कसा लोणी खाईल. पाठीमागे जाते पुढे जात. नामदेवराय म्हणला आता गोठ्यात होतोय गड्या. महाराज एक जण म्हणला लागा सगळी येतात. आपण नेहमी कीर्तन असतो, नेहमी कीर्तनात असतो, ही सगळी मंडळी दिसतात तिथे उपस्थित, पण एक जण गडी दिसत नाही. नामदेव म्हणला गोठळा झाला. महाराज गोठळा झाला म्हणले. नामदेवराने विचार केला आता गोठळा झाल्याशिवाय. अरे म्हणजे नामा म्हणले का नामदेवराने विटीवरून उडी खाली घेतली. मला मुद्दा पुढचा प्रसंग नाही सांगायचा, मला मुद्दा सांगायचा आहे. माझ्या भगवान परमात्म्याने नामदेवरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही काळ का होईना पण स्वतःचं पद माझ्या भक्ताला दिलं. आल्या याच काशी पुरे धनी. विठ्ठला उदाहरण बरीच आहेत, पण वेळा बाळगून सांगणार नाही. एक एक उदाहरण घेऊन पुढे चालणारे आहेत का. खरं तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझा भगवान परमात्मा सिंहासनावरती आरूढ झाले. येथील त्या भक्ताची इच्छा माझा भगवान परमात्मा पूर्ण करतोय. पण येत असताना तो भगवान परमात्मा असा सगळ्यांसाठीच येतो असं नाही. पण महाराज निमित्त एकाच करतो. निमित्त एकासाठी निमित्त करून येतो, पण इच्छा मात्र सर्वांची पूर्ण करतो. अभंगाचं तिसरं चरण. उदाहरण द्यायचं झालं तर ऐका. माझ्या भगवान परमात्म्यानं श्रीमद भगवत गीता ही सांगितली कुणाला. अर्जुन. महाराज कुरुक्षेत्रावरती अर्जुनासाठी भगवत गीता सांगितली, पण तिचा उपयोग मात्र आपल्या सर्वांच्यासाठी. माझा मुद्दा इथं आहे. सांगितली एकासाठी, एकाच्या काय वाडे उगवी बहुतांचे. उदाहरण क्रमांक 2. देव येत असतात. मी म्हणाल देव येत असताना एकासाठी येतात महाराज, पण उद्धार एकाचाच करत नाही, तो उद्धार मात्र अनेकांचा करतात. मी उदाहरण सांगेल, समर्पक उदाहरण आहे म्हणून सांगेल. ऐका. गजेंद्र हा सरोवरावरती पाणी पिण्यासाठी गेला. पाणी पिण्यासाठी गेला असताना गजेंद्र गेल्याच्या नंतर महाराज या गजेंद्राचा पाय नाकरानं धरला आणि नाकरानं पाय धरल्याच्या नंतर नाकराचं गजेंद्राचं युद्ध चालू झालं. 1000 वर्ष युद्ध चाललंय.
सर्व आप्तेष्ट नातेवाईक सर्व या युद्धामध्ये सहभागी झाले. सर्व आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे सर्व आले महाराज. कधी युद्धात सामील झाले. पण खरं सांगू का महाराज, सर्व जरी नातेवाईक आले तरी शेवटपर्यंत सर्वच राहतात असं नाहीये महाराज. मी तर म्हणेल खरं तर महाराज कबीरदास महाराज गोड बोलतात, या जगतामध्ये कुणीच कुणाचं नाही रे, नाही कुणाचं कुणी नाही रे, नाही कुणाचं कुणी. मुद्दा एवढाच, कुणीच कुणाचं नाही महाराज. या असणाऱ्या गजेंद्र आणि नकराचं युद्ध चालू असताना 1000 वर्ष युद्ध चाललंय महाराज. या सर्व आप्तेष्ट नातेवाईक निघून गेले. शेवटी माझ्या गजेंद्रानं माझ्या भगवान परमात्म्याचा धावा केला. अर्थात भगवान परमात्म्याचा दावा केल्यानंतर भगवान परमात्मा या गजेंद्रासाठी धावत पडत त्या ठिकाणी आले. खरं तर आल्याच्या नंतर महाराज या नकरापासून अर्थात गजेंद्राला सोडवलं माझ्या भगवान परमात्म्याने. आणि सोडवल्याच्या नंतर या गजेंद्राचा देवानं उद्धार केला. पण ऐका, देवानं गजेंद्राचा उद्धार केल्याच्या नंतर ज्या गजेंद्राचं आणि नकराचं युद्ध चालू होतं ना 1000 वर्ष, त्या नकराला देवानं सांगितलं, ऐक नकरा, माझ्या भक्ताला 1000 वर्ष म्हणला तू पिळलंय. देव सांगतोय बरं काय, माझ्या भक्ताला 1000 वर्ष तू छळलंय. अर्थात माझ्या भक्ताला जो छळतो, माझ्या भक्ताला जो पिडा देतो, त्याचं फक्त एकाच ठिकाणी रवानगी, ती म्हणजे नरक. तुझं नाव नकर, या नरकात तुला धाडणार. आता नकर होता तो. काय काय माणसं इतकी भारी असतात महाराज, वाईटातून सुद्धा चांगलं होतं बरं का. या नकराने युक्तिवाद मांडला. ऐका देवा, काय युक्तिवाद मांडला? नकरानं देवाला सांगितलं, देवा काय म्हणे 1000 वर्ष मी तुमच्या भक्ताला पिडलो म्हणून तुम्ही मला नरकात पाठवता. माझी इच्छा आहे देवा, तुम्ही माझाही उद्धार करा. देवाला सांगितलं, तुझा उद्धार नाही बाबा, तू माझ्या भक्ताला एवढं छळलंय आणि माझ्याच भक्ताला छळून तुझा उद्धार कशाला करायचा. महाराज त्या नकराने युक्तिवाद मांडला. काय ऐका, नकरानं सांगितलं, देवा काय तुम्ही माझा उद्धार करा. जर तुम्ही माझा उद्धार करत नसाल तर उद्या सकाळ लोकमत, पुढारी सगळ्या पेपरला बातमी टाकतो. काय ऐका, जो देवाच्या भक्ताचं पाय धरतो त्याला भगवान परमात्मा नरकात पाठवतो. इति नकर. काय 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 ध्यानात आलं वाक्य पुन्हा सांगू, ऐका. जो भक्त देवाची भक्ती करतो त्या भक्ताचा जो पाय धरतो त्याला देव नरकात पाठवतो. खाली इति नकर. त्या देवाने सांगितलंय, अशा निवडणुकीच्या गायीमध्ये असला घोटाळा काय करू महाराज. ही असल्या बातम्या काय टाकू नको, निवडणूक जवळ आली जरा. देवाने सांगितलं, तुझाही उद्धार करतो, नकराचाही उद्धार केला. मला मुद्दा प्रसंग नाही मला सांगायचा, मला मुद्दा सांगायचा आहे. देव कशासाठी आलते? गजेंद्राचा उद्धार करा. गजेंद्राला संकटामधून वाचवायला आले होते. एकाच्या काही वाडे उगवी बहुतांचे कोडे. अर्थात महाराज सांगतात, देव येत असताना सुद्धा एकासाठी देतो. तिसरं प्रमाण, तिसरं असणारं उदाहरण मी सांगेन, याच अनुषंगाने सांगेन. कोणत्या? ऐका, माझा भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा सुद्धा या ठिकाणी आले महाराज. पांडुरंग परमात्मा आले कोणासाठी? ऐका, खरं तर रुक्मिणी माता आणि भगवान परमात्म्याचं भांडण झाले आणि वैकुंठामधून स्वतः देव हे कुठं आले? रुसून या दंडकारण्यामध्ये, अर्थात निमिषारण्य म्हणजेच आताचं पंढरपूर. या पंढरी क्षेत्रामध्ये माझे भगवान परमात्मा आले आणि भगवान परमात्म्याचा शोध घेत घेत रुक्मिणी माता पाठीमागून पुढे आल्या, त्या दंडकारण्यामध्ये आले. अगोदर पुढं देव आले बरं का, आणि मग पाठीमागून रुक्मिणी आली. रुक्मिण्या पुढे नसतात, कधी ध्यानात राहू द्या बरं का. रुक्मिण्या हा पांडुरंग पुढं, मग पाठीमागून. तुम्ही बाजारात बघा, बाजार आज कोणवारी रविवारी ना, आपल्या बुधवारच्या बाजारात बघा, रुक्मिणी हातात पिशव्या घेऊन पुढं, पांडुरंग पुढे पिशवी घेऊन असतो आणि रुक्मिणी पाठीमागून बटाटे द्या, पांडुरंग लगेच द्या बटाटे. मला मुद्दा सांगायचा आहे महाराज, रुक्मिणी मातेचा शोध घेत घेत माझा भगवान परमात्मा खरं तर त्या ठिकाणी आला. पण आला कोणासाठी? ऐका, नेलो ब्रह्ममार्ग चुकले, उघड पंढरपुरात आले, फक्त पुंडलिक देखले, नेलो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, फक्त
माझ्या भक्तराज पुंडलिकासाठी माझा भगवान परमात्मा विटेवरती उभा राहणार. काय प्रसंगही ऐका. या कार्यक्रमाला अनुसरून आहे म्हणून सांगेल मी. वाळवंटामध्ये पुंडलिक राया आई वडिलांची सेवा करतायत आणि आई वडिलांची सेवा करत असताना खरं तर माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी गेले. भगवान परमात्मा गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने पाहिलं भक्तराज पुंडलिक हा आई वडिलांची सेवा करतोय. महाराज माझा भगवान परमात्मा पुंडलिका बरोबर बोलतोय, ए पुंडलिका, या जगाचा मालक स्वतः देव मी तुझ्या समोर आलोय. पुंडलिका माझ्या बरोबर बोल. महाराज माझा पुंडलिक राया आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा व्यस्त होता का पुंडलिकाला बोलायलाही वेळ नव्हती. महाराज ना विनादानं माझ्या देवाला बोलावं, ए पुंडलिका, अरे कुठपर्यंत मी या ठिकाणी असा उभा राहणार. माझ्या पुंडलिकानं शेजारीच असणारी वीट हातामध्ये घेतली. ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावी वीट. महाराज माझ्या पुंडलिकानं हातामध्ये वीट घेतली, भिरकावली पाठीमाग आणि पांडुरंग परमात्म्याला सांगितलं या विटेवरती उभा राहा. प्रश्न निर्माण होतो हा, जर पांडुरंग परमात्म्यासाठी माझ्या पुंडलिक रायानं ती असणारी वीट पाठीमाग भिरकावली, तुम्ही मला महाराज वीट तिथं आली उठून. मला वाटतं हा प्रसंग घडलाय पुढं वाळवंटामध्ये नदीला, बरोबर ना, आपल्या चंद्रभागेच्या तीरावरती. चंद्रभागेच्या तीरावरती अर्थात नदी म्हटलं का नदीला काय असतं, वाळू असतं. मग नदी जर सगळी वाळूच असती तर त्या ठिकाणी आलेली वीट काय आपल्या झरणे बटीतून गेलती काय 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 गेलती कुठून. ऐका, ती वीट म्हणजे सामान्य नाही बरं का. ती वीट म्हणजे पूर्वजन्मीचा इंद्र आहे. ती वीट म्हणजे पूर्वजन्मीचा इंद्र आहे. त्या इंद्राला शाप दिला होता आणि म्हणून खरं तर ते असणाऱ्या विटेवरती ऐसा कैसा रे तू शाप पुन्हा दिला का पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा राहील. मला मुद्दा आता तुम्ही म्हणताल ती वीट झालीच कशी, हे सगळं सांगायला 2-4 वाजता मग पुढे आणि तेवढा काय घोटाळा आपल्याला सहन होणार नाही. माझा मुद्दा इथपर्यंत बरेच लोक बोलणार आहे, 5-10 मिनिटात मी बोलेन. ऐका, ते असणाऱ्या विटेवरती माझा भगवान परमात्मा खरं तर आरूढ झाले. अर्थात भगवान परमात्म्याला पुंडलिकाने सांगितल्याच्या नंतर देव विटेवरती उभा राहिले. किती वेळ पुंडलिकासाठी अजूनही किंवा युगी 28 विटेवर उभा. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, तो भगवान परमात्मा येत असताना आले एकासाठी, पुंडलिकाच्यासाठी आले, पण आपण सर्वांचा उद्धार करण्यासाठी तिथं प्रगट झाले. अर्थात माझा मुद्दा एवढा आहे, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे पुढे. खरं तर ही हिताची गोष्ट माझी जगद्गुरु तुकोबराया समाजालाही सांगतात का देव सिंहासनावरती आरूढ झाले आणि देवालाही सांगतात का या समाजाचा उद्धार करा. हे दोन्ही ठिकाणी माझे जगद्गुरु तुकोबराय इथं आणि तिथं सांगत असताना कसल्याही प्रकारची चूक करत नाही. अभंगाचं शेवटचं चरण, दोई ठाई तुका दोई ठाई
कीर्तन नृत्य सेवा सादर करत असताना उत्कृष्ट अशा प्रकारची कीर्तनांना साथ करणे सर्वच आपले समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ पिलानवाडी परिसरातून आलेल्या सर्व भजनी मंडळ मी सर्व भजनी मंडळाला धन्यवाद देईल. विशेष करून गायनाची साथ करणारे सर्वच मंडळी नाव नक्की कोणाकोणाची घ्यायची परत वेळ होणार आहे, पण शंभू महादेव पालखी सोहळ्याचे सर्वच असणारे आपले टाळकरी सर्वांना धन्यवाद व आपले हरिभक्तीपरायण सतीजी महाराज टिळकर यांची असणारी संस्था वरद विनायक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमधले सर्व असणारे विद्यार्थी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. इकडं हरणची साथ करणारे आमचे बापू महाराज गाडवे त्यांना धन्यवाद. इकडं मृदुंगाची साथ करणारे मी सुरुवातीला तुम्हाला सांगून गेलो की खरं तर आपलं भाग्य आहे. भाग्य महाराज मला वाटतं या अगोदरही बाबा आपल्याच राहूच्याच असणाऱ्या दत्तनगर या ठिकाणी असणारा जो 12 दिवसाचा तपपूरचा सोहळा झाला त्या सोहळ्यामध्ये बाबा 12 दिवस बाबांची उपस्थिती होती. मला वाटतं सहजासहजी बाबा प्राप्त होणं लय कठीण आहे महाराज, पण यंदा कोरोनाचा काळ असल्यामुळे मला वाटतं या निमित्तानं कोरोना पावला आम्हाला म्हटला महाराज. खरं तर त्याच्यामुळं नाहीतर बाबांचे बरेचसे कार्यक्रम नियोजित हे नाशिक मुंबई त्या भागात, पण कोरोनाचा काळ असल्यामुळं मुंबईच्या भागामध्ये कार्यक्रम बरेचसे जरा थांबलेत आणि म्हणून बाबांना आपल्याला बाबा सापडले. मला वाटतं यंदा सापडले, पुढच्या वर्षी असेच सापडावं असं आम्हाला वाटतं. ऐका महाराजांकडून एक सूचना आली विशेष करून आपल्या भागामध्ये. मला वाटतं बऱ्याच वेळा मी आता मध्ये दत्तजयंतीला केडगाव भागामध्ये कीर्तनला गेलो असतानाही काही विद्यार्थ्यांनी विचारलं की बंधे महाराज बाबांकडे क्लास लावायचा मग आम्हाला आळंदीला जावं लागेल. मला वाटतं आपल्यासाठी एक पर्वणी आहे. आपल्या भागामध्ये आपल्या वर्ध विनायक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सतीश महाराजांच्या घरी बाबा 8 दिवसाला क्लासला येतात. त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ज्यांना शक्य होणे म्हणण्यापेक्षा ज्यांची इच्छा आहे ते लई महत्वाचं आहे. ज्यांना असं वाटतंय की आपला मुलगा तयार झाला पाहिजे बाकीचं मिळणार आहे सगळं, पण मला या गोष्टी पुन्हा मिळत नाही. आता मला सांगा लहान मला वाटतं नानांचाही नातू आपला उदय पुढे घ्या उदय मला वाटतं आता पक्वास सुरुवात सुंदर. मला सांगायचा मुद्दा काय, आता उदयने सांगितलं उदयने विचार केला मला पक्वा शिकायचा. मला वाटतं उदय शिकत उगाच 70 वर्षाचा म्हातारी मला तर मला आता पक्वा शिकायचा जमणार नाही. मला मुद्दा सांगायचा हेच वय आहे आणि म्हणून त्यांचाही क्लास आपल्या भागामध्ये चालू आहे. अवश्य सर्वांनी त्याचा लाभ घ्या. या असणाऱ्या कार्यक्रमाच्या संबंधाने खरं तर ज्यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली ते हरिभक्तीपरायण आदरणीय सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. कलशवरून झालेले हरिभक्तीपरायण आदरणीय रंगनाथजी महाराज त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. सर्वच दिग्गज मंडळी खरं तर या ठिकाणी उभे आहेत. आदरणीय आपले पुणे जिल्हा परिषदेचे आदर्श जिल्हा परिषद सदस्य आदरणीय महादेवरावजी कांचन साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडं आपल्या मांडवगण फराटा भागातले एक व्यक्तिमत्व आदरणीय रामांना नागवडे अण्णा आहेत. इकडं आदरणीय हरिभक्तीपरायण एक युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण जीवनजी महाराज शिंदे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडं आनंद महाराज तांबे आहेत. इकडं समोर बरेच मंडळी आहेत. आता आज आपल्या गावचे आदर्श सरपंच आदरणीय देशमुख सर आहेत. इकडं आदरणीय आपले पंचायत समितीचे माजी सदस्य किशोरदादा शिंदे आहेत. इकडे युवा कार्यकर्ते खरं तर युवक आम्हाला ज्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे पृथ्वीराज भाई जगताप आहेत. आदरणीय आपले ताते बनसी ताते फरतडे आहेत. इकडे शंकराबा आहेत. पाठीमागे बरीच मंडळी आहेत. आदरणीय आपले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बंडप्पा नवले आहेत. संभाजी बाकुदळे बरीच मंडळी आहेत. आता सर्वांची नावं घ्यायचं सुरेश बापू शिंदे बरीच आहेत. दिसते त्यांची घेतोय काय म्हणतात का आमचं नाही दिसतं का तुला सगळ्यांची घ्यायची म्हणतो घोटाळा होईल. पण सर्वांनाच या ठिकाणी पुनश्च एकदा उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचाच आभार मानतो आणि या ठिकाणी कीर्तन नृत्य सेवा आदरणीय आपले उद्धवांना तुला आहे सर्वच मंडळी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आणि याच ठिकाणी कीर्तन नृत्य सेवा संपली असं जाहीर करतो. विठ्ठलाला गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.